हॅलो हॅलो. धन्यवाद प्रशांत सर. आपण पुन्हा एकदा दुसऱ्या मॅचकडे वळतोय. हलक्यात खेळून चेंडू नक्कीच ट्रायल करतोय. स्क्वेअरले स्टेशन आहे. 1 बाउन्स 2 बॉन्स येत आहे. पहिल्या चेंडूवर चौकार 4 धावा फलंदाज शिबू यांच्या मार्फत. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. सर्वप्रथम धन्यवाद देतो NCC मैदानाला. ही अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. तसेच धन्यवाद प्रशांत सरांना, ज्यांच्या वाणीतून नेहमी आपण ज्यांच्या समालोचनातून घेतो अनेक धडे, असेच आमच्या साथीला जोडले आहेत. प्रशांत आदवडे सर पुन्हा एकदा फाईन लेक्चरने खेळतोय. 1 बाउन्स कलेक्ट करायचा प्रयत्न, सिंगल धाव येते. धावफलक एकंदरीत स्कोअरबोर्ड 5 रन्स 5 धावा लागल्या स्कोअरबोर्डवर. 2 चेंडू. आपण दुसरा सामना पाहतोय SPL सीझन 3 मेधा आश्वासे विनर 11 आणि विनर 11 संघ आपल्याला बॅटिंग करताना दिसतोय. क्रीजर स्ट्राईकवर असेल शिबू आणि दंगा. आता मात्र पॅटर्न बॉलचं कनेक्शन होत नाही आहे. कोणती धाव येत नाही. डॉट बॉलची सांगता होताना दिसते. धावफलक 5वा स्थिरावलं आहे. आपण SPL सीझन 3 2026 मध्ये पाहतोय. अप्रतिम अशी आयोजन नियोजन स्पर्धा पाहतोय या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ललित राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा आता मात्र खराब लाईन पाहायला मिळते. थोडासा यशांच्या अतिरिक्त बाहेरचा चेंडू, खराब लाईन पाहायला मिळते. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. एकंदरीत धावफलक स्कोअरबोर्ड 6. पुन्हा एकदा 7 ते 8 बॉलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कनेक्शन होत नाही. सरळ यशस्वीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता होताना दिसते. धावफलक 6 वर स्थिरावलाय. 4 चेंडू 6 धावा. ललित वर्सेस दंगा. आपल्याला बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळते. आता मात्र उडवलाय खड्या खेळायचा मनसुबा. यस डब्बा डब्बा डब्बे में केक घुटना टेक और 6 एक क्वालिटी वेटेड 6 बाय दंगा. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय या नारंगीच्या मैदानामध्ये. SPL 2026 सीझन 3 आणि त्यामधील हा दुसरा सामना पाहतोय. आणि दुसऱ्याच सामन्यामध्ये 5व्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार आपण दंगा याच्या मार्फत पाहतोय. धावफलक 6 ने पुढे सर्कल. एकंदरीत 12 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ नो विकेट्स आफ्टर 0.5. शेवटचा चेंडू असेल या षटकातील ललित यांचा. आता मात्र स्ट्रेट हँड आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल आदवडे येत आहेत आणि थोडशासाठी येत आहेत धावा. 4 चौकार येत आहे. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. धन्यवाद. आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय. धावफलक एकंदरीत 16 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ नो विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. आपण पाहतोय हा शेवटचा चेंडू पाहायला होता आपण, जसं की राहुल आदवडे ज्याचं एक आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो एक चपळाईच्या वेगाने एक क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. राहुल आदवडे थोड्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलवर चिताच्या चपळाईने येत आहेत. मात्र चेंडूची गती असल्या कारणाने धावा येत आहेत 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 16 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत संजय दळवी. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत संजय दळवी नेहमीच संसदीच्या मैदानामध्ये सराव करतात. त्यांच्या संघासाठी नेहमी चांगली कामगिरी करतात. तसेच एक कौटुंबिक भूमिकेने सर्व खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन करत असतात. संजय दळवी आजवळसाठी भरपूर क्रिकेट भरपूर वर्ष खेळत आहेत. तसेच 40+ मास्टर्स यामध्ये सुद्धा पदार्पण केलं आहे. अप्रतिम त्यांची आपल्याला शरीरदृष्टी पाहायला मिळते.
जसी नंबर 1111 संजय दळवी बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओदेकरचा मार्ग करत आहेत. पहिलाच बॉल खराब लाईन पाहायला मिळते. यष्टांच्या अतिरिक्त बाहेरचा चेंडू होत आहे. त्याच कसं धावफलकात भर पडेल. वाईट चेंडूने सुरुवात होते. एकंदरीत धावफलक 17 रन्स 17 हा आकडा मैदानावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संदीपचा बॉल बॅटची लागते आणि पहा यशरक्षक राहुल आदोडे नुकतेच आपण कौतुक केलं होतं. एक चिताच्या चपळाने नेहमीच चेंडूवर झेल घेतात तेच आपल्याला यशस्वीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची सांगता होताना दिसते. पुन्हा एकदा सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना या स्पर्धेबद्दल अभिनंदन करतो. एक चांगलीच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या नारंगीच्या मैदानामध्ये आणि एक भाग्याची गोष्ट असेल ती म्हणजे मला साथीला लाभले तर प्रशांत आदोडे सर. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धामध्ये त्यांची आपण समालोचना ऐकतो आणि गेले 5 ते 6 वर्ष मी त्यांचंच एक समालोचन ऐकत पुढे नेहमीच चालत असतो. आता मात्र सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव येते. एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव येते. धावफलक एकंदरीत 18 रन्स ऑन दी बोर्ड. संजय दळवी यांचा पण बॉलिंगबद्दल पाहतोय तर एक वेगवेगळे 6 चेंडू हातात आहेत. कधी क्रीजच्या थोडंसं पुढे एक गतिवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच करता सिंगल धाव येते. पुन्हा एकदा स्ट्रायकर असेल दंगा ज्याने मागच्या षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार. संजय तू दंगा. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ब्लॉकरचा चेंडू यॉर्कर पाहायला मिळतोय आणि कोणती धाव येत नाही. सरळ यष्टीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विषय होतोय. धावफलक स्थिरवलं ते म्हणजे एकंदरीत 18 या आकड्यावर. एक बिग फाईट बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते. संजय वर्सेस दंगा. बडे मॅच के बडे प्लेयर्स पाहायला मिळत आहेत. आता मात्र उडवणार नक्कीच खडे खडे खेळण्याचा मनसुबा. पाहूया काय घडतंय. क्षेत्र जेलखान येस इट्स गॉन. दंगा बॅक टू द पवेलियन. येस वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज जातोय आणि दंगा मैदानाच्या बाहेर तो वैयक्तिक 10 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. ते म्हणजे साहिल ललित याच्या गोलंदाजीवर शेवटचे 2 चेंडू चौकार आणि षटकार ठोकला होता. मात्र संजय यांच्या विपक्षामध्ये त्यांना जास्त काही कामगिरी करता आली नाही आहे. थोडासा मिस्टम स्ट्रोक होतो. त्याच कारण असं झेल होतंय मिडॉनच्या दिशेने. सुरेख झेल पाहायला मिळतोय. साहिल न्यू बॅटर मैदानामध्ये संदीप दळवी यांनी अगदी रोखून ठेवले. 4 चेंडू हाताळत आहेत. 2च धाव खर्च करतायत. 2 धावांनी धावफलक एकंदरीत 18. सुरेख गोलंदाजीचा नजारा प्रत्यक्ष करून आपल्याला पाहायला मिळते. संजय दळवी यांच्या मार्फत पुढचा बॉल साहिलसाठी. सुंदर लाईन फॉलो थ्रू मध्ये झेल घ्यायचा प्रयत्न. 1 बाउन्स केले आणि काय घडतंय. फेकी थोडीशी लेट होते. त्याच करता एक धाव येते. एका धावाने धावफलक एकंदरीत 19 रन्स ऑन दी बोर्ड. सुरेख गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स केले करतायत. थोडीशी फेकी खराब होते. त्याच करता सुखरूप अजूनही मैदानामध्ये आपल्याला शिबू पाहायला मिळतोय. एक सुंदर धाव येते. धावेने धावफलक जाऊन बसते एकंदरीत 19 रन्स. शेवटचा बॉल असेल संजय यांच्या गोलंदाजीवर. आपण 6 षटकांचा सामना पाहतोय. SPL सीझन 3 पाहतोय. सुंदर असं स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहतोय. पुढचा बॉल संजय यांचा. आता मात्र यशांच्या वरून जातोय चेंडू. लेग सेशन खेळण्याचा प्रयत्न होता आणि कोणती धाव येत नाहीये. मिस्टॅम स्ट्रोक बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही. त्याच कारणास्तव 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक येते म्हणजे 19 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. आपण घेऊया एक ब्रेक आणि देऊया डिजेल संधी आणि पुन्हा येऊया 3ऱ्या षटकाच्या मैदानामध्ये. येस वेलकम डीजे.
धन्यवाद डीजे. आपण येतोय तिसऱ्या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर राकेश होते. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. साहिल असेल वैयक्तिक एका धावावर खेळतोय. राकेश वर्सेस साहिल. जैसलमेर 6-9. राकेश राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. पहिल्याच चेंडू हाताळतायत आणि खराब दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच कारण धावफलकेत भर पडेल. एकंदरीत 20 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. चांगले आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत. पहिलाच सामना आपण पाहतोय आणि सामन्यामध्ये वसई रायडर्स वर्सेस मारुती लेनमध्ये मारुती लेन संघाने अप्रतिम कामगिरी करत बाजी मारली होती. पुन्हा एकदा राकेश याचा फुलटा चेंडू आणि भिडकावलाय. पाहूया काय करते. याच नोचा इशारा येतोय. पंचाच्या मार्फत एक धाव येते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि राहुल येत आहेत. यशस्वी थोडेसे चूक करतायत. त्याच कारणास्तव 2 धावा यशस्वीरित्या पळवत आहेत. 9+2 अशा एकंदरीत 3 धावा येत आहेत. खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा मार्फत आणि त्याच कारण धावफलक जाऊन पोहोचले. एकंदरीत 23 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. खराब लाईन पाहायला मिळते. राकेश यांच्या गोलंदाजी मार्कवर फुलटा चेंडू होता. लेगच्या भिडकावाचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक होतोय. मात्र 2 धावा यशस्वीरित्या पळून काढतायत. सुंदर रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. शिबू आणि साईद यांच्यामध्ये फ्री हिटचा इशारा येतो पंचांच्या मार्फत. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. राकेश यांच्या मार्फत कमबॅकचा प्रयत्न असेल. साहिल एक युवा फलंदाज आपल्याला क्रीजवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब लाईन आता मात्र हिडकावलाय आणि नक्कीच डब्बे में केक गुड नाईट एक और सिक्सर दे एक क्वालिटी 6 बाय साहिल. येस वेलकम डीजे. 6 धावा. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. थँक्यू डीजे. फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याच चेंडूचा संधीचं सोनं करायचा प्रयत्न साहिल यांचा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. आता मात्र मिश्रण चौक होतो. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. आणि येस इट्स गॉन. राकेशाला संधी मिळते आणि साहिल बॅक टू द पॅव्हलियन. येस वेलकम डीजे. थँक्यू डीजे. आपण मेधा शेलूंचं संघ पाहतोय. संघामध्ये सक्षम असे प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. ऑलराऊंडर्स पाहायला मिळतात. संजय दळवी पोलीस दलामध्ये कार्यरत. तसेच संदीप सुद्धा असतील. संदीप राठोड, शुभम असतील. बाउंड्री लाईनवर राहुल असतील यशरक्षक. एक चांगली भक्कम अशी टीम आपल्याला पाहायला मिळते. मेधा 11 नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षक स्वीकारलंय आणि त्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. 2 षटकामध्ये धावफलक होत्या त्या 19. आता मात्र पहिल्याच पुन्हा एकदा दुसरा बॉल खडे मनसुबा आणि गोविंदाचा फटका. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. अशीच गोलंदाजी असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची शक्यता असेलच. यात काही शंका नाही आहे. गोविंद एक सुरेख खेळाडू असतो. नेहमीच चांगल्या स्पर्धामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न असतो. चांगला सराव असतो गोविंद याचा आणि तोच गोविंद पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा प्रयत्न. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. गोविंदाचा पहिलाच बॉल फेस करत होता आणि पहिल्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार. 6 धावा. राकेश याच्यावर प्रेशर पाहायला मिळते आणि ते सांगतात ना प्रेशर कुछ लोग प्रेशर में बिखरते कुछ निखरते. पाहूया इथून राकेश काय करतोय. नक्कीच एक साहिल सारखा फलंदाज बाद करणं यश आहे. मात्र 2 षटका सुद्धा येत आहेत. धावफलक 6. एकंदरीत 35 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा गोविंदचा रिव्हर्स प्रयत्न आणि आता मात्र 1 बाउन्स येत आहेत. धावा 4. आर पार दमदार वजनदार जानदार चौकार. 4 धावा. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. 4 धावांनी एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचते. 39 रन्स ऑन दी बोर्ड. राकेश थोडासा महागडा ठरतोय पुन्हा एकदा गोविंदसाठी. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट. एक तरी एक समीकरण. सिंगल धाव हलक्यात आणि खेळून काढतायत. एका धावाने धावफलक 40 रन्स. 40 धावा लगावल्या गेल्या. तर अद्याप या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. राकेशचा थोडासा महागडा ठरतो राकेश. 5 चेंडू टाकून झाले आहेत. शेवटचा बॉल असेल
आणि शिबू अजूनही मैदानामध्ये असेल. सलामी आलेले फलंदाज शिबू मैदानामध्ये. शिबू आणि गोविंद ही पार्टनरशिप बिल्ड करताना पाहायला मिळत आहेत. तर गोविंद एक होनहार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वसई पट्ट्यामध्ये नेहमीच चांगली कामगिरी अष्टपैलू खेळाडू गोविंद आपल्याला पाहायला मिळते की रिव्हेसचा अटेम्प्ट होता आणि सुंदर एलिमिनेशन पाहायला मिळालं. त्या फटक्यामध्ये 4 धावा येत आहेत. पुन्हा एकदा शिबू सलामी आलेले फलंदाज शिबू स्ट्राईकवर असेल. समोर असेल राकेश. 8 ते 10 पावलांचा राईट आर्म राऊंडचा मारा. आता मात्र शिबूचा फटका नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल तर वन बाउन्स केले होते. सिंगल धाव येईल. सिंगल धावाने धावफलक जाऊन बसते. एकंदर 41 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर. घेऊया एक विश्रांती आणि येऊया हाफ ब्रेकमध्ये. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. बॉलिंग ट्रॅकवर जसेंबर 25 नरेंद्र येतोय. आतापर्यंत जरी खेळ आपण पाहतोय 2 षटकं चांगल्या येतोय. त्यानंतर राकेश थोडासा मागे होतोय. धावफलक 41 एकंदरीत पाहायला मिळत आहेत. नरेंद्र वर्सेस शिबू. राईटा मोर्दिकेचा मार्ग होतोय. पहिलाच चेंडू हलक्यातून घेऊन काढलाय. चेंडू लेगच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. सिंगल धाव येते. जास्तीत जास्त गोविंद याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल शिबू याचा. नक्कीच गोविंद एक चांगला फॉर्म पाहायला मिळतोय. एक चौकार एक षटकांशी खेळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर नरेंद्र येतोय. संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. समोर असेल गोविंद. स्लोवर बॉल एक बॅटची दिशा दिली आणि चेस आहे. लॉंग फॉर द चेस फिल्डर पाहायला मिळते. 2 धावा येत आहेत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. तर 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचते. एकंदरीत स्कोर बोर्ड 44 रन्स ऑन दी बोर्ड. नरेंद्र याची सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. कोणते मोठा फटका येत नाहीये. मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते गोविंद आणि शिबू यांच्या मार्फत. इथून पाहूया किती धावा मजा. मात्र आता मात्र कधू काढण्याचा प्रयत्न लेंगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनचा फिल्डर चेस करतोय. सिंगल धाव येते. दुसऱ्याचा प्रयत्न सुरेख कलेक्शन. फेकी सुद्धा सुरेख होते. एकाच धावात समाधान मानवते. धावफलक 1 ने पुढे सरकं. एकंदरीत 45 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र शिबू आणि गोविंद इथून अजून उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील नरेंद्र याचे. सुरेख स्पर्धेचं आयोजन जे पाहायला मिळते. तसेच मैदानाबद्दल पाहायला गेलं तर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये या मैदानाची ख्याती नेहमीच सर्व खेळाडूंना माहीत आहे. भरपूर अशी मेहनत मैदानामध्ये घेतात. नारंगी ग्रामस्थ यांचं हार्दिक अभिनंदन असेल. या मैदानासाठी भरपूर अथक प्रयत्न आणि चांगल्या जबाबदारीनिशी आपल्याला हे मैदान दरवर्षी एक वेगळ्या रूपाने पाहायला मिळत आहे. त्याच कारणास्तव ही स्पर्धा आणि येणाऱ्या रविवारच्या दिवशी FPL फ्रेंड्स प्रीमियर लीग ही स्पर्धासुद्धा आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानामध्ये. आपण पाहतोय धावफलक जाऊन बसते. एकंदरीत 47 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा शिबू आणि आता मात्र बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. सरळ लेग बायचा इशारा पंचांचा. लेग बायस धावफलक 1 ने पुढे सर्कल. एकंदरीत 48 रन्स. शेवटचा बॉल असेल नागेंद्र याचा. सामना करतील गोविंद. 7 ते 8 पावलांचा राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय. आता मात्र गोविंद याचा खडे येण्याचा मनसुबा. पॅटर्न बॉलचं कनेक्शन होत नाहीये. एक चोटी धावण्याचा प्रयत्न आणि याच धावचीच्या स्वरूपात गोविंद बॅक टू द पवेलियन. विकेटचा पतन. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. सुरेख गोलंदाजीचा नजर आपल्याला पाहायला मिळते नागेंद्रच्या मार्फत. कोणतेही मोठे फटका येत नाही. कोणते मोठे धाव येत नाहीये. सुरेख गोलंदाजी सलामी आलेले फलंदाज शिबू आणि गोविंद यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. 7 धावा खर्च करतायत. 1 गडी बाद करण्यात यश प्राप्त होत आहे. धावफलक 48 वर स्थिरावलंय. 3 गड्याच्या मोबदल्यात त्या न्यू बॅटर मैदानामध्ये पंकज येत आहेत. धावफलक स्थिरावलंय 48 वर.
आपण पाहतोय SPL सीझन 3 2026 पाहतोय. सनसिटी प्रीमियर लीग एक कौटुंबिक भावनेने ही स्पर्धा आयोजित करतात. नेहमी सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतात, स्पर्धेमध्ये योगदान देतात, आपल्या बहुमूल्य वेळ देतात आणि आपल्याकडून जे होईल त्या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. सुंदर असं स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळते. दरवर्षी ही पारंपरिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक मैत्रीपूर्ण कौटुंबिक भूमिकेने स्पर्धा पाहतात आणि सुंदर असं आयोजन पाहायला मिळतात. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर संदीप राठोड हे सुद्धा महाराष्ट्र दलात कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजोच्या मैदानात नेहमीच सर्व करत असतात. अप्रतिम खेळ यांच्या मार्फत पाहायला मिळतोय. नुकतीच त्यांनी 4-4-1 बॉईज आचोळे संघाची कर्णधार पदाची भूमिका घेतली हातात. संदीप येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. 4थ्या क्रमांकाचा 5व्या क्रमांकाचा गोलंदाज संदीप. समोर असेल न्यू बॅटर मध्ये पंकज. बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळते. पहिलाच बॉल सुरेख लाईन पाहायला मिळते. आता मात्र खराब थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि थोडीशी छेडखानी पाहायला मिळते. त्याच कारण असं खराब लाईन पाहायला मिळते. एक अतिरिक्त धावफलक एकंदरीत 49 रन्स लगावले गेले आहेत. ते म्हणजे टीम विनर 11 या संघाने. फुलटॉस चेंडू पाहायला मिळते. रिवेजचा टाइम होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. सरळ पायावर जाऊन आदळतोय चेंडू आणि लेग बायचा इशारा पंचांच्या मार्फत. धावफलक एकने पुढे सरकेल. एक अवंतर धावफेर भर पडते. धावफलक एकंदरीत 50 धावा 50 धावा लागवल्या गेल्या. तर ते म्हणजे विनर संघाने. पुढचा बॉल संदीप याचा. सलामी आलेल्या फलंदाज शिबोजनी मैदानामध्ये. इथून एक रॉकेट पाहायला मिळत आहेत का संघाला नक्कीच इशारा असेल. आपल्या टीमची जबाबदारी शिबू निभवत आहेत. मात्र कच्ची गण पाहायला मिळते आहेत. 4 ते 5 डॉट बॉल येत आहेत शिबू यांच्या मार्फत. पुन्हा एकदा संदीप याचा चेंडू आणि आता मात्र यशस्वी कामगिरी पाहायला मिळते आपल्याला. सुरेख प्रयत्न आणि याच यष्टीचित बाद संदीपाला मिळते विकेट आणि यशरक्षक राहुल याची कामगिरी पाहायला मिळते. विकेटचं पतन. शिबू बॅक टू द पवेलियन. येस वेलकम डीजे. धन्यवाद. संदीपाला विकेट मिळते. विकेटचं पतन न्यू बॅटर मैदानामध्ये. दिनाकर पुन्हा एकदा सुरेख प्रयत्न. छेडखानी करायचा प्रयत्न. एज लागते आणि एट सिक्स गॉन. दिनाकर आलेत आणि दिनाकर पुन्हा मैदानाच्या बाहेर परतलेत. विकेटचं पतन. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. संदीप उत्कृष्ट कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर 1 धाव खर्च करतोय आणि 2 सलग विकेट घेण्यात यश प्राप्त होते. पाहूया या चेंडू काय न्यू बॅटर मध्ये रोहन येत आहेत. संदीपचा पुढचा बॉल राईट मोदीकडचा मारा करतोय. पुन्हा एकदा लेकटाचा इशारा नाही. आता मात्र खराब लाईन पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र चेंडू जास्तच वेग घेत आहे. त्याच कारणास्तव यशाच्या बाहेर पंचांचा इशारा. अवंतर धावफलक एकंदरीत 51 रन. पुढचा बॉल संदीपाचा. येस आता मात्र सुरेख लेग कटरचा इशारा पाहायला मिळतोय. पॅटर्न बॉलचं कनेक्शन होत नाही. खडे करण्याचा मनसुबा. त्याच कारणास्तव पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू होत आहेत. इथून मात्र संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मैदान शिनवचं उत्कृष्ट कामगिरी. आता मात्र खेळ आहे. सिंगल धाव याचा प्रयत्न आहे. पाहूया दुसऱ्या प्रयत्न होतोय. सिंगल धाव आणि 2 धावचा प्रयत्नात येस पुन्हा एकदा विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात बाद होत आहे. तर रोहन बॅक टू द
पहिले येच इट्स गॉन. काळी माती निळ पाणी फिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा विलाया भार काळी माती निळ पाणी फिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा विलाया भार धन्यवाद डीजे. छाया मळामंदी फिरतीच पाणी. न्यू बॅटर मध्ये उमेश येत आहेत. संदीप याचं कौतुक करायला उत्कृष्ट आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त 4 धावा खर्च करत आहेत आणि 3 एकंदरीत 4 गडी बाद करण्याची यश प्राप्त 2 धावचीच्या स्वरूपात आणि 2 गडी बाद करत आहेत. संदीप याची सुरेख गोलंदाजी. धावफलक एकंदरीत 5 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा 52 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर विथ द लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स. शेवटचा बॉल शेवटचा षटक असेल. शुभम येत आहे बॉलिंग ट्रॅकवर. मॅच नंबर 3. पहिला बॉल शुभम यांचा लोअर फुट टॉस शबल मारण्याचा प्रयत्न. पॅटर्न बॉलचा काश होत नाही. कोणती धाव येत नाहीये. यशस्वी राहुल येत आहेत बॉलवर. कोणती धाव येत नाही. डॉट बॉलची सांगता होताना दिसते. सुरुवात होते शुभम याच्या बॉलिंग ट्रॅकवर. जसे 50 शुभम एक उत्कृष्ट होणार खेळाडू आपल्या ऑलराऊंडर पाहायला मिळतात. नेहमीच वारंवार आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात. न्यू बॅटरमध्ये आपण पाहतोय हॅलो उमेश वर्सेस शुभम. राईट आर्म राजनीतीचा मारा करतोय. आता मात्र खराब लाईन पाहायला मिळते. यशाच्या तरी बाहेरचा चेंडू त्याच करतो. अव्वंत धावफलकात भर पडते. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचते 53 रन्स ऑन दी बोर्ड. पंकज असेल स्ट्राईकवर. पंकज आणि उमेश जोडी मैदानामध्ये. आता मात्र खडे खडेण्याचा मनसुबा. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. पायांची हालचाल होत नाही. त्याच कारणास्तव यष्टीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि डॉट चेंडूची सांगता होताना दिसते. पंकज याच्यावर जबाबदारी असेल. शेवटचं षटक असेल. हाणामारी षटक असेल. इथून एक चांगला टोटल पाण्याचा प्रयत्न असेल टीमचा. पुन्हा एकदा शबल मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. काय घडतंय काय बिघडतंय तर नक्कीच पहिल्याच चेंडूवर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता. मात्र उमेश याचा प्रयत्न होता. पंकज यांनी रोखलं आणि पंकज आता मात्र सलग 3 निर्धाव चेंडू. शेवटचं षटक. चौथा बॉल शुभम याचा. सुंदर लाईन हातात. आता मात्र बॅटशी लागते. ट्रॅव्हल होत आहे. संजय दळवी येत आहेत. चिताच्या चपळाच्या वेगाने चेंडू येत आहेत. एकच धाव येते. फेकी होते. एकच धावाने धावफलक जाऊन पोहोचते. एकंदरीत 4 धावा. सुरेख गोलंदाजी आपल्या पायामध्ये शुभम यांच्या परत एकच धाव खर्च करतोय. 2 धाव खर्च आतापर्यंत. एक फाईटच्या अवंतर धावेने आणि एक सिंगल धाव येते. शेवटचे 2 बॉल असतील. जबाबदारी असेल ती म्हणजे आता मात्र उमेश स्ट्राईकवर असेल. येस खडखड्याचा मनसुबा. फटका आणि येट्स इज गॉन. विकेटचं पतन. उमेश बॅक टू द पवेलियन. सुरेख झेल आणि येस इट्स गॉन. वेलकम डीजे. जेडी येत आहेत. मी विनंती करतो मॅच नंबर 3 विनर 11 वर्सेस मारुती 11. दोन्ही संघनायक आपल्या समालोचन कक्षाच्या खाली आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विनर 11 वर्सेस मारुती 11. दोन्ही संघनायक तयार राहायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. शुभम सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. कोणती धाव येत नाहीये. शेवटचा बॉल जुडी इथून स्ट्राईक. पहिलाच बॉल फेस करत होते. सिंगल धाव येत आहेत. क्षेत्ररक्षक 2 धावाचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिडिंग इकडे आपल्या पाहायला मिळतात. 2 धावाचा प्रयत्न. आता 3रा धावाचा प्रयत्न. येस काय घडतंय आणि येस धावचेच्या स्वरूपात 3 धावाच्या प्रयत्नात बाद होत आहे. 2 धावा यशस्वी पूर्ण होत आहे. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचते. एकंदरीत 56 रन्स ऑन दी बोर्ड आणि 57 धावांचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजे विनर 11 संघाने समोर असेल मैदान शिलवंत. आपल्याला चालू असा सामना दुसरा सामना पाहिलतोय. एक अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. संदीप शुभम ललित आणि संजय यांची जोडी. येस आपण तिसऱ्या मॅचचा नाणेफेक करतोय. विनर 11 वर्सेस मारुती 11. 2 संघाने प्लीज
यायचं आहे टॉससाठी. पुढचा सामना विनर 11 आणि मारुती 11. आपण टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही कॅप्टन मारुती 11 विनर 11 समालोचन कक्षाच्या समोर यायचे टॉससाठी. 57 धावांचं आव्हान असणार आहे. 57 इज द टार्गेट. बोथ कॅप्टन सुशांत पुन्हा एकदा जॉईन होत आहेत टॉससाठी. ओव्हर टू सुशांत. धन्यवाद प्रशांत सर. आपल्याला इथे दोन कॅप्टन पाहायला मिळतात, मारुती 11 आणि विनर 11. विनर संघाचे आपल्याला शिबू पाहायला मिळतात, नुकतीच फलंदाजी केली आहे. आणि राकेश सर असतील आपण मारुती संघाकडून. आपण टॉस करतोय. हुज गोना कॉल? शिबू कॉल करतायत. टॉस हेड्स इट्स कॉल अँड इट्स टेल्स. राकेश सर मारुती 11 टॉस जिंकलेत. सर क्या डिसीजन होगा? मैं बताता हूँ थोड़ी देर में डिसीजन. ठीक है नक्कीच. शिबू नक्कीच चालू से सामना असेल. 57 का टारगेट है इस मैच के बारे में, और आगे के मैच में क्या प्लानिंग है? ये मैच में बॉलर है हमारे पास अच्छा, डिफेंड करने की पूरी कोशिश करेंगे और अगले मैच में भी इससे अच्छा मैच खेलने की कोशिश करेंगे बैटिंग में. येस आपण टॉस पाहिला, मारुती 11 वन द टॉस आणि आपल्याला ते थोड्या वेळ सांगतील डिसिजन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक महाराष्ट्राचा गोलंदाज मिस्टर प्रशांत आदवडे सर. थँक्यू सो मच सुशांत. क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया या विराटच्या लाल मातीने. Unicorn Engineering is a trusted power tools shop. We are an authorized dealer and service center for brands like Bosch Power Tools, DeWalt, Makita, Hikoki, Ibanstock, Dongcheng, and Miles. We sell good quality power tools and provide genuine spare parts and professional repair service. Our trained technicians help you choose the right tool and keep your machines working properly. Visit the Unicorn Engineering shop today for reliable power tools and authorized service. दर्शन बेनीचे फलंदाज मैदानावरती. 57 धावांचं टार्गेट आहे. मैदानश 11 संघा ट्रिपल 4 आचोळे संघाकडून राठोड संदीप राठोड आपल्यासाठी पारितोषिक आहे. जर सलग 3 चौका ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. 444 आचोळेच्या वतीने पारितोषिक असणार आहे. दिवसभर हे पारितोषिक असणार. फक्त आता जास्त वेळ घेऊ नका. 11:14 झालेत. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता. SPL 2026 सनसिटी प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा महासंग्राम. नारिगेचं अतिशय सुंदर स्वप्नवत असं मैदान आहे. या मैदानावरती खेळण्याची प्रबळ इच्छा प्रत्येकाला असते. राहुल स्टॅकरेनला नॉस्टॅकरेनला दर्शन. पहिल्या षटकाचा खेळ. जुडी आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज असेल. जो जुनून और जीत ये है सन सिटी. चला सामना सुरू करा. सामना सुरू करा. मित्रांनो ही तर फक्त सुरुवात आहे. सनसिटीचा महासंग्राम येथे प्रत्येक चेंडूवरती नशीब बदलणार आणि प्रत्येक चेंडूवरती घाम गाळणार. घाम गाळून इतिहास या ठिकाणी रचणार. सनसिटी प्रीमियर लीग 2026. राहुल आदवडे स्ट्रायकरला गोलंदाजी मार्कवरती जुडी. क्षेत्राची व्यूहरचना थर्डमॅन पॉईंटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. स्ट्रकबर सर्कलमध्ये लॉकअप सीमारेषेवरती आहे. अनसेटल लॉग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. लेदर बॉल आणि टेनिस बॉल आणि अंडेरा असा अनुभव राहुलकडे आहे.
निश्चितच वसईच्या चिमाजी आप्पाच्या मैदानावरती एक्स्ट्रा कव्हरवरून ठोकलेला षटकार मला आजही आठवतो. आणि त्याचबरोबर इथे निश्चितच ज्या आपल्या NCC सारख्या स्पर्धा होतात तिथे एक सीझन एक पर्व त्याने गाजवलंय. तर दुसऱ्या बाजूला दर्शन आहे, राहुल अदवडे आणि दर्शन गोलंदाजी मार्कवरती जेडी पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने वसूल केला. थोडा ऑफ टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, छान खेळला होता, टायमिंग चांगलं होतं, शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं. रिव्हर्सिव्हचा फटका खेळायचा होता, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, हलकंसं अपील केले गेले. पंचांवर कुठला प्रभाव नाही आहे, अपील तर होणार यात काही शंका नाही आहे. पंचांनी पेट्रोल लावले आणि कोणतंही नुकसान नाही आहे. छान गोलंदाजी, रिव्हर्सिव्हचा फटका खेळायचं होतं, रचनात्मक बॅटिंग करायची होती राहुल आदवडीला. गोलंदाजी मार्कमध्ये दर जेडी पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू डॉट आहे. समालोचक कक्षाकडनं गोलंदाजी करत असताना जेडी रिव्हर्सिव्हचा फटका, चेंडू जाईल थर्ड मॅनला. 1 2 3 बघूया काय घडतंय. चेंडू जाणार का सीमारेषा पार. फलंदाज राहुलने केला जुगाड. धावसंख्येमध्ये होईल 4 धावांची वाढ. चौकार, इनिंग मधला पहिला चौकार. टाळ्यांचा गजर. मेहदान शिलमन आतापर्यंत टाळ्या वाजवणारे होते, म्हणजे सगळेच वाजवलेत बऱ्यापैकी, पण सगळ्या टीमने 11-12 खेळाडूंनी पहिल्यांदा टाळ्या वाजवलेत. कॅप्टन टाळ्या वाजवत होता, टाळ्यांचा गजर करत होता. पहिल्यांदाच हे घडतंय. मैदान शिलमन संघ हे 11 खेळाडू किंवा 12 खेळाडू आता डगआउटमध्ये आहेत, ते टाळ्यांचा गजर करतात या चौकारासाठी. या चौकारात धावसंख्या पोचली ती 6 वरती. जीडी घुसून मारायचा आवडता फटका आहे राहुलचा. ऑफ स्टंपच्या बाहेर जायचं आणि त्यानंतर फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळायचा. पर्यंत रिव्हर्स स्वीप यशस्वी झाला. त्यानंतर जेडीनं कमबॅक केलंय. चांगलं 2-2 परीक्षकांना पाहायला मिळते. जेडी पुन्हा एकदा सज्ज, राईट अप ओव्हर द विकेट. आकुटामध्ये चेंडू, त्यावरती खरपूस समाचार. चेंडू जाय सीमारेषा पार. कडकडीत चौकार. राहुलच्या बॅटमधनं दुसरा चौकार. राहुल अदवडे मैदानावरती 2 चौकार, एक जुगाड केला होता खरं तर, रिव्हर्सचा फटका होता आणि त्यानंतर ऑफटमच्या बाहेरून चेंडू खेळून काढला होता. जिथे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, स्क्वेअर लेग सीमारेषेवरती, पण तो टायमिंग आणि प्लेसमेंट खूप चांगलं होतं. पूल केलं होतं ऑन साईडला. ऑफटमच्या बाहेर जाऊन शपल ओढून या ठिकाणी खेळलेला फटका. धावसंख्या पोचले ती 10 वरती. 57 धावांचा पाठलाग. मैदान शिलवन. बेनीचा फलंदाज राहुल अदवडे. कबरच्या डोक्यावर खेळलेला फटका. अफलातून जबरदस्त टायमिंग. राहुल सांगतोय ही तर सुरुवात आहे, आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझा असेल आणि मार्केट पण माझं असेल. राहुल अदवडेचा क्लास मैदानावरती. काय फटका सजवलाय. बदल आली ते होतं शेवटच्या चेंडूवरती. पुढे सरसावत आला. कबरचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये त्याचा फायदा उठवला. आतापर्यंत या इनिंगमध्ये राहुलनं 3 कडकडी चौका ठोकलेत. धावसंख्या धावपलकावरती आहे 14. NCC चषकामध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केलेली मला आठवते, परंतु या गोष्टीला कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाली असतील. अत्यंत महत्त्वाचा खेळ. यष्टीरक्षक, चपळ क्षेत्ररक्षक अशी ओळख आहे राहुल अदवडेची. धावसंख्या झाली 14. या इनिंगमध्ये एक त्यानं जुगाड केला होता, त्यानंतर एक घुसून मारला होता आणि त्यानंतर क्लास कव्हरच्या डोक्यावरून एक क्लासिकल कव्हर आपण बघितला. जबरदस्त बदल आणि ते खूप चांगलं होतं. त्यामुळे प्रयत्न चांगला झाला जेडीकडून. तो प्रयत्न हाणून पाडण्याचे काम राहुल अदवडेने केलंय. 57 धावांचा पाठलाग करायचा. SPL 2026 मानाची स्पर्धा, दर्जेदार आयोजन, शानदार खेळ, NCC मैदान, तिसऱ्या पर्वाचा खेळ. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज असेल. दिनाकर शेट्टी. आता पहिल्या षटकात खूप चांगला स्टार्ट झालाय. दुसऱ्या बाजूला आपण बघ विनरचा स्टार्टिंग खूप चांगला होता, पण त्यानंतर शेवटची काही षटकं होती तिथे आपण चांगली बॅटिंग केली नाही. फिनिश आपल्याला चांगला करता आले नाहीये. फक्त सुरुवात करून चालत नाही, तर शेवटही तितकाच महत्वाचा असतो. धावसंख्या 14. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनाकर शेट्टी. पहिल्या चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांना व्यायाम करावा लागते, एक्सरसाइज करावी लागते. हात करतायत समांतर, धाबा येत आहेत अवांतर. धावसंख्या पोहोचली आता 15 धाबा धाबलकावरती. षटक अतिशय महत्वाचं आहे. या षटकामध्ये टिचून मारा करावा लागेल. फलंदाज दर्शन. बॅकफुट जाऊन सुरेख फटका खेळलाय. वाईड स्ट्रोक आपला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा पूर्ण आणि टाळ्यांचा गजर. मैदान शिलवनचा संघ टाळ्यांचा गजर करतोय. हजारोच्या आता शिट्ट्या पण आल्यात. शिट्ट्या आल्यात, टाळ्या आल्यात, तर प्रेशर कुकरची शिट्टी पण वाजते, पण ती गोलंदाजासाठी वाजते. धावपलकर धाबा आहेत.
17. अकोटमध्ये चेंडू फटका चांगलाय, सुरेख आहे, सुंदर टायमिंग. दर्शन नाम बडे और दर्शन भी बडे. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. या षटकामध्ये दिवाकर शेट्टीवरती देखील हल्ला चढवला जातोय. मैदानावरती दर्शन, ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. फटकाचा चांगला सजवला. दर्शन काय जबरदस्त बॅटिंग करत असताना सुंदर क्षेत्ररक्षण. मामा 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 जबरदस्त कामगिरी करत असताना मामा धावपल करती 2 धावांची भर धावसंख्या पोटली ती आता 23 वरती 23 पन्नास. बिनीचे फलंदाज बिंदास बॅटिंग करत असताना पहिल्या षटकात राहुलने आक्रमण केलं होतं. आता दर्शन मामा आक्रमण करत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडं लेट खेळलाय दरम्यानच्या दिशेनं. एकच दबळेल एकेरीने धावसंख्या पोचली ती आता दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा. 57 धावांचा पाठलाग करत असताना मैदान शेलेवन. विनर संघाला विकेटची नितांत आवश्यकता. राहुल आदवडे स्ट्रायकर रेनला, गोलंदाजी मार्कवरती दिवाकर शेट्टी. ऑफसाईडला थर्डमॅन पॉईंट कव्हर, त्यानंतर स्ट्राईक कव्हर 1 लॉंग ऑफ. ऑफसाईडला एकूण 5 क्षेत्ररक्षक आहेत. स्कूप करायचं होतं किंवा अगदी सूपला खेळायचं होतं राहुलला. आवडती फटके, हे फटके खेळत असताना तो भरताना मी पाहिले, पण इथे 1 बॉल पुढे दिवाकर शेट्टी. खूप चांगला चेंडू होता दिवाकरचा. राहुल पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला. रिसिव्ह खेळायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाही आहे. थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता स्क्वेअर द विकेट किंवा बिहाइंड द विकेट बॅटिंग करण्याचा प्रयत्न, तिथे धाबा उभारण्याचा प्रयत्न राहुल आदवडेचा. या प्रयत्नामध्ये राहुलला यश मिळत नाही. खूप चांगली कामगिरी दिवाकर शेट्टी देखील करतायत. चौकार आलो दिनाकर शेट्टी, राईट अप ओव्हर द विकेट. ओ दिनाकर शेट्टी यांचं कौतुक जास्त झालं. दिवाळीचा बोनस त्यांनी दिलाय. या 5 धावांचा बोनस असेल. हा चौकार नाहीये, हा पंचकार आहे, पंजे आहे. 5 धावा मिळतील. मैदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड. धावसंख्या 31 वरती पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ, 6 षटकाचा सामना. 36 चेंडूमध्ये 57 धावा उभारायचे आहेत मैदान शिलन संघाला. अकोटमध्ये चेंडू ऑन साईडला खेळ आहे. फटका 30 दर्जेदार चेंडू जाईल सीमारेषा पार. 10 मिळते 4. कडकडीत चौकार. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. आय मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर थँक्यू माइंड डीजे. हाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलका धाबा आहेत 35. पहिलं षटक राहुलने खेळलं होतं, दुसरं षटक दर्शनने खेळले आणि आता जबाबदारी वाटून घेत आहेत ते. आणि पहिल्या गड्यासाठी आत्तापर्यंत बघितलं तर 35 धावांची भागीदारी. राहुल 3 चौकारांशी खेळतोय. व्यक्तिगत आपण जर बघितलं 15 वरती 7 चेंडूमध्ये, तर 13 मध्ये म्हणजे 13 धावा 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत दर्शन. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं. 26 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. विकेटची नितांत आवश्यकता आहे विनर इलेव्हन संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. दुसऱ्या बाजूला मैदान शेलेबन स्टार्ट चांगला केलाय, कुरगुडी केले. रोहन आपल्या कोट्यातलं अतिशय महत्वाचं पहिलं आणि संघाचं 300 षटक घेऊन येतं राहुलसाठी. थर्डमॅन पॉईंट कव्हर, स्ट्राईक कव्हर लॉंग ऑफ. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला लॉंग ऑन मिड विकेट. त्यानंतर आपण बघितलं तर 1 क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, 1 फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. रोहन गोलंदाजी मार्कवरती. नॉस्टकेरिनला दर्शन खेळतोय 13 वरती. राहुल खेळतोय 15 वरती. पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी 35 धावांची. शानदार बॅटिंग केले, अफलातून कामगिरी दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी केली आहे. बिनीचे फलंदाज मैदानावरती बहरताना आपण पाहिले. ओ चुकीला माफी नाहीये. राहुल आउट. सुपला खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. 35 ला मैदान शिरोने बसतोय पहिला धक्का. फुले पुरे कादोला भरल्यात, माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात.
थँक्यू. राहुल थोडासा निराश असेल. खरं तर सूपला खेळायचं होतं, फॅन्सी स्ट्रोक खेळायचं होतं, त्या नादामध्ये बाद झाला. रोहनला यश मिळते. ज्या यशाची या ठिकाणी प्रतीक्षा आपण करत होतो, एक विकेटची आवश्यकता होती. विनर संघाला ती मिळाली. मुन्ना क्रमांक 3 वरती. या मॅचमध्ये राहुलने केल्या 15 धाबा. अजूनही मैदानावरती आघाडीचा फलंदाज दर्शन मुन्ना ही जोडी मैदानावरती आणि रोहनला यश मिळाले. आता एका विकेटनं तर तुमचं काम पूर्ण होणार नाही आहे. मोठा ब्रेक लावावा लागेल. विकेटच्या शोधामध्ये निश्चितच रोहन आहे. समालोचक कक्षाकडे तो गोलंदाजी करतोय. थर्ड पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर लॉग ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला लॉग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक फाइंडिंग मध्ये आहे मुन्ना. आकुटापदा चेंडू, सुरेख फटका. हिम्मत मत हारना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना. मुन्ना मैदान के अंदर जबरदस्त प्रदर्शन करते हुए छक्का. दम नाही कम, कुणाला घाबरत नाही. ए एकदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन शुक्रिया साइड दीजिए. हीरो है. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आहे. खरं तर खूप चांगला फटका होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार गेला 4 धाबांना करता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आहे, टॅप केलाय. एकच धाव मिळेल. ये मुन्ना है, ये मुन्ना है. बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं दर्शन इस वक्त स्ट्राइकर इन पर. धाव संख्या झाले 40. गोलंदाजी मार्कवरती रोहन समालोचन कक्षाकडे मारा करत असताना हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. ऑफसाईडला क्षेत्रणाची विभारचना थोडीशी बदलली जाते. स्ट्रक कव्हर सर्कलमध्ये आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक आता ऑनसाईड लाईनला मिड विकेटमध्ये. पॉईंटचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे, जो पॉईंट बॉडी लाईनवरती होता. आणि आता ऑनसाईडला 5 क्षेत्ररक्षक बॅट्समन दर्शनसाठी. दर्शनने देखील खूप चांगली कामगिरी केली. रोहनचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे, प्रभावी ठरते. राईट टॅप ओव्हर द विकेट. सरळ बॅटकडे डाऊन द ग्राउंड. फटकाचा चांगला आहे. लॉगामध्ये क्षेत्ररक्षक गोविंद, सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धाबांनी धावसंख्या वाढते. रोहन थोडासा खुश आहे. विकेट मिळाले राहुल आदवडची, त्यामुळे तो खुश आहे. तर या ओव्हरमध्ये त्यानंतर कमबॅक करण्याची संधी होती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावपल करती धाबा आहेत 42. उलटा चेंडू ऑन साईडला कडे लॉंग ऑन मध्ये गोविंद आणि गाणं वाजतंय उडी उडी जाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मामा 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 जबरदस्त बल्लेबाजी कर रहे. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है. 1 ही रन मिलेगा. या सिंगल नंतर धावसंख्या आता वाढते. धावसंख्या पोहोचली ती 57 धावांचा पाठला करत असताना 47 धावा. 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. मैदान शिलबंद विजयाच्या उंबरट्यावरती आहेत, कारण षटकं खूप आहेत. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहे. मारुती 11 आपला डिसिजन. मारुती 11 10 धावांची आवश्यकता. 10 धावा. मारुती 11 क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 18 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची आवश्यकता. मारुती 11 गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण घेतलाय. फिलहाल बहुत इंपॉर्टंट मुकाबला. धावसंख्या आपण बघितलं, धावसंख्या आहे 47. 57चा पाठलाग. गोलंदाजी मार्कवरती पंकज. दर्शन ऑन स्ट्राइक. बॅटची आतली कड, फलंदाज बाद, माम आउट. थँक्यू. नरेंद्र न्यू बॅटर. दर्शनची खेळी संपुष्टात. अतिशय महत्त्वाचा सामना मैदानश आणि विनर 11 या 2 संघांसाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज.
जिंकण्याकरता अजूनही 10 धावांची आवश्यकता. अजून 1-2 विकेट जर आल्या तर सामन्यातली रंगत वाढेल. एक मॅजिकल ओव्हरची आवश्यकता गोलंदाज पंकजसाठी. यश तर मिळाले, त्याचा फायदा घ्यायचा आहे, दबाव वाढवायचा आहे. डॉट बॉल आणि विकेट. तुम्हाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी. नरेंद्र समर्जन कक्षाकडे गोलंदाजी मार्कवरती पंकज आहे. नरेंद्रसाठी गोलंदाजी करेल पंकज. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा म्हणतो उसळी करणारा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. 18 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना 2 चेंडूमध्ये आतापर्यंत विकेट आणि डॉट बॉल आलाय. सुरेख कामगिरी करत असताना पंकज. आणि आता कुंडलीच पटपटते चेंडू होता बॅकवर्ड खेळण्याकरता मजबूर केलंय. छान कामगिरी पंकजची. दबावाला झुगारून गोलंदाजी करत असताना नियंत्रित मारा. क्षेत्ररक्षण 30 पॉईंट. कावर लॉग ऑफ. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. ऑन साईडला लॉग ऑन. बड विकेट स्क्वेअर लेग. षटकांचा पुढचा चेंडू. राईट अप ओव्हर द विकेट. आणखीन एक सुरेख चेंडू आहे. डॉट बॉल आहे. जेवढे डॉट बॉल वाढतील तेवढं प्रेशर या ठिकाणी बॅट्समनवरती वाढणार आहे. आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा कॉन्फिडन्स गोलंदाजाचा वाढणार आहे. 15 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 47ला सध्या स्थिती आहे 2. 47ला 2. अप्रतिम मारा. प्रभावी गोलंदाजी पंकजकडून. नरेंद्रला फारशी संधी देत नाहीये, फ्रीडम देत नाही मोठे फटके खेळण्याकरता. 10 ते 15 पावलांचा बॉलिंग मार्क. पुढे ससत फटका चांगला खेळलाय. घ्यावी एखादी ताण. काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार. नरेंद्रच्या बॅटमधनं डाऊन राऊंड खेळलेला षटकार. ब्युटिफुल शॉट. थँक्यू तुझे. धावसंख्या 53. 4 धावांची आवश्यकता. प्रेशर रिलीज. खूप उंच आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का? जजमेंट चांगला आहे का? जजमेंट चांगला असेल तर फलंदाज बाद. पंकजने नरेंद्रला बाद केलंय. अत्यंत महत्वाचा धक्का. मैदानशीर संघाला बसतोय 3रा धक्का. थँक्यू राज. मैदान शिलवर सामना लवकर संपेल असं वाटत होतं आणि अशा वेळेला आलेले 3 डॉट बॉल आणि त्यानंतर सिक्सर आणि विकेट. 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. तुषार. पंकजला यश मिळतंय, तो शिकार करतोय. नवीन बॅट्समन तुषार मैदानावरती दाखल झालाय. जर्सीचा क्रमांक 14. 57 धावांचा पाठलाग करतोय मैदान. विनर संघ डिपेंड करण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय, परंतु 2 षटकात आलेल्या 35 धावांमुळे ते थोडेसे बॅकवर्डवरती गेलेत. ऑफसाईडला 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आणि 1 बॉडीवरती. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. तुषार. मुन्ना नॉस्टेकर इनला. आतापर्यंत राहुल, त्यानंतर दर्शन हे 2 फलंदाज आणि आता बाद झालेला नरेंद्र. 3 फलंदाज बाद झालेत. सुरक्षितपणे चेंडू घेऊन काढला एक्स्ट्रा कव्हरला. मला वाटतं 2-3 अशा सिंगल घेतल्या की सामना संपेल. 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. हे एक इव्हेंटफुल ओव्हर होतं, ते समाप्त झालेलं आहे आणि आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा एकूण धावा आहेत 54. जिंकण्याकरता फक्त 3 धावांची आवश्यकता. मॅजिकल ओव्हर येणार का हा प्रश्न आहे. स्पेल 2026 सनसिटी प्रीमियर लीग 2026 पर्व 3. अप्रतिम खेळ मैदानावरती आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोविंद आहे. 5व्या षटकाचा खेळ आहे. फलंदाजी करण्याकरता संधी मिळेल तुषारला. नॉस्टेकर इनला पुन्हा. ऑन साईडला लॉंग ऑन. मिड विकेट स्क्वेअर लेग. 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. लेग समोरचा चेंडू. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय, परंतु रनिंग मिड विकेट तितकं दर्जेदार. फक्त 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. पहिल्या 2 षटकात टाळ्यांचा गजर मैदानकडनं आपण पाहिला, त्यानंतर मात्र तिथे आता आवाज नाहीये. मागच्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये 1 विकेट, 2 डॉट बॉल, सिक्सर विकेट आणि त्यानंतर सिंगल. आता उर्वरित चेंडू जर बघितलं तर भरपूर आहेत. 1च धाव पाहिजे. या 2 धावा पूर्ण होणार का? 2 धावा आरामात पूर्ण होतील. मैदान शिरवणचा संघ या पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारतोय. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. वेल डन मैदान शिरवण.
थँक्यू डीजे. मारुती 11 आपण लगेच मैदानावरती यायचं. त्याचबरोबर विनर 11 विनरसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना असेल. सुशांत आमच्यावर असतील मायक्रोफोनवरती. तर या सामन्यामध्ये 2 खेळाडू होते, दर्शन आणि राहुल. परंतु एक गोष्ट अशी घडली की ज्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेच